अमरावती जिल्ह्यातील राणीगाव घाटात घडलेल्या भीषण अपघातानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जखमी प्रवाशांची थेट रुग्णालयात जाऊन भेट घेतली। अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी रुग्णांशी त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, तसेच डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर हे देखील उपस्थित होते। अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत खासदार बोंडे यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले। राणीगाव घाटात पिकअप वाहन तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळल्याने या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या दुर्घटनेनंतर बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट सांगितले की मेळघाटातील खराब आणि धोकादायक रस्ते हे अशा अपघाताचे प्रमुख कारण आहे। त्यामुळे मेळघाटातील अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे। यासोबतच या भागात नियमित एसटी बस सेवा सुरू व्हावी आणि अवैध वाहतुकीला आळा बसावा, यासाठी आपण ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। या संदर्भात खासदार बोंडे यांनी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना पत्र लिहून मेळघाटातील रस्ते दुरुस्ती आणि नियमित एसटी सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। मेळघाटसारख्या दुर्गम भागात सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा पाठपुरावा किती महत्त्वाचा ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। तर मेळघाटात अपघात झालेल्या रुग्णांची आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली, काय माहिती घेतली आणि काय सूचना आरोग्य व्यवस्थेला? देठ तलाई ते राणीगाव या रस्त्यावर एका पिकअप मध्ये 15 लोक प्रवास करत होते आणि चढावावर चढता चढता ते पिकअप चढू शकले नाही आणि उलट वापस घसरायला लागली आणि ती दरीमध्ये कोसळली आणि त्यामुळं अनेक गंभीर अवस्थेमध्ये रुग्ण जनरल हॉस्पिटल अमरावतीमध्ये सामान्य रुग्णालयात भरती आहेत। एका मुलाचे दोन्ही पायाचं एका पायाचं ॲम्प्युटेशन करावं लागलं। बाकीच्या रुग्णांना रक्त वगैरे चढवून त्यांना त्या शॉकमधून बाहेर काढण्यात आलं। आता 1-2 रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, परंतु डॉक्टर मंडळी अतिशय मेहनतीने त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे आणि तो रस्ता सुद्धा तातडीनं पूर्ण व्हावा आणि त्या रस्त्यावर अवैध वाहतुकीच्या ऐवजी एसटीची वाहतूक नियमितपणे सुरू व्हावी, यासाठी सुद्धा मी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, विनंती केलेली आहे। आदिवासी क्षेत्रामध्ये बरेच वेळा या रस्त्याची दुरुस्ती जंगल खात्याच्या नियमामुळे प्रलंबित राहते, तो अडथळा निश्चितपणे दूर करणं अत्यावश्यक आहे।